त्या सियाचं प्रकरण आणि ट्रेनमध्ये त्या मुलाचा झालेला खून हे डोक्यातून जातच नाही. अगदी म्हणजे विचार करून करून डोकं दुखायची बारी आलेली आहे. 2 गोळ्या खाल्ल्या तरी पण पुन्हा डोकं दुखतंय. मी विचार करते की सिया एवढी मूर्ख कशी काय? नंतर ते ट्रेनमध्ये एवढे पब्लिक असून सुद्धा जर भर दिवसा ट्रेनमध्ये एखादा माणूस चाकू घेऊन एखाद्या मुलाचा खून करतोय निरर्थक कारणासाठी. माणसांना पेशन्स राहिले नाहीयेत. आणि पेशन्स ठीक आहे, त्या माणसाने चाकू घेऊन खून केला, पण एवढे पब्लिक असून त्यातला एखादाही पब्लिक जागृत नाहीये किंवा एखाद्यालाही त्याची भावना जागृत झाली नाही आणि त्याला त्या गुंडाचा सामना करण्याची हिंमत आली नाही. काय म्हणजे आत्ताची पब्लिक, आत्ताची युवा पिढी काय काय म्हणजे आहे काहीच समजत नाहीये. पण एक गोष्ट मात्र आता चर्चा करताना माझ्या मैत्रिणीसोबत एक लक्षात आलं का आता आपल्याला पावलं-पावली सावध राहावं लागेल. आपण एखाद्याची मदत नाही करू शकत, तर निदान आपलं स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. सेल्फ डिफेन्सचे क्लासेस घ्यायला पाहिजेत आणि तिथे ट्रेनमध्ये जसा तो माणूस चाकू घेऊन बॅगमध्ये आलेला, त्यामुळे आपल्याला आता माहिती नाही ट्रेनमध्ये गर्दीत आपण फिरताना कोण काय आपल्या बॅगमध्ये घेऊन फिरत असेल आणि कोण माणूस कधी भडकेल आणि कधी आपला खून करेल हे सांगू शकत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी गव्हर्नमेंटनी जास्त लक्षात घेऊन प्रत्येकाला सेल्फ डिफेन्स शिकायचं कंपल्सरी करायला पाहिजे. शाळेमध्ये स्वतःचं संरक्षण कसं करायचं, दुसऱ्याचं संरक्षण कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग कंपल्सरी करायला पाहिजे किंवा बाहेर तरी ते कोर्सेस जास्तीत जास्त म्हणजे फ्रीमध्ये उपलब्ध करायला पाहिजे. त्याची जागृती करायला पाहिजे. मुलींनी जसं पेपर स्प्रे घेऊन फिरतात म्हणजे कंपल्सरी आहे मुलींसाठी, पण ते आता मुलांनाही कंपल्सरी करायला पाहिजे आणि हे सिरियसनेस ओळखून प्रत्येकाने आपल्या बॅगमध्ये पेपर स्प्रे किंवा ती इलेक्ट्रिक गन असते. अमेरिकेत गुन्हेगारांना बेशुद्ध करण्यासाठी जी वापरतात, ती गन वापरली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या बॅगमध्ये मुलींनी किंवा मुलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक काहीतरी वस्तू ठेवली पाहिजे. जसं आपण गॉगल ठेवतो आणि मोबाईल जसा आपल्या सतत जवळ असतो. पटकन आता पब्लिक शूटिंग काढायला लगेच तयार होते. तसं प्रत्येक वेळेला आपलं स्वतःचं संरक्षण करायला एक पेपर स्प्रे किंवा एक गन घेऊन म्हणजे किंवा आपल्या बॅगमध्ये ठेवलं गेलं पाहिजे. त्यांनी आपण दुसऱ्यांची मदत करू शकतो. त्या दिवशी जर एवढी पब्लिक होती, मी विचार करते एवढी पब्लिक होती आणि जर एखाद्याने तो पेपर स्प्रे काढला असता, त्याच्या डोळ्यात उडवला असता, तर तो डोळे झोंबत बसला असता आणि कुणीतरी त्याचा चाकू काढून घेतला असता, पब्लिकमध्ये गोंधळ घातला असता, कुणी आरडाओरडा केला असता, तर सगळी पब्लिक जागृत झाली असती आणि त्याला तुडवला असता ना. किंवा त्याला ट्रेनमधून ढकलून दिलं असतं किंवा एखाद्याने चुप्प राहून चेन ओढली असती, पटकन डॉक्टरांकडे तरी तो मुलगा गेला असता आणि कदाचित वाचला असता. तर ह्या लोकांची बुद्धी कुठं गेलेली आहे? नुसतं रील्स बघण्यात आणि काय मला समजत नाही ते गेम खेळण्यात गेलेली आहे काय? पण असं पटकन कोणाचीच बुद्धी कशी काय चालली नाही एवढ्या गर्दीमध्ये. ट्रेनचं चेन ओढा किंवा काहीतरी आरडाओरडा करा किंवा पाठीमागून काहीतरी पर्स, बॅग त्याच्या डोक्यावर फेका. त्याला जर विरोध केला असता 4-5 जणांनी, तर कदाचित त्या मुलाचा जीव वाचला असता. आणि या शियाचं प्रकरण आई-वडिलांना नकार द्यायला तिला एवढं कठीण गेलं का एखाद्याचं खून करणं तिला सोपं वाटलं. खूप कठीण गोष्ट आहे. तर तिने आई-वडिलांना सांगायला पाहिजे होतं ना किंवा आई-वडिलांनी तिला 10 वेळा विचारायला पाहिजे होतं का तू खुश आहेस? किंवा तुला काय वाटलं असेल तर आम्हाला बोल. तुला कसं कसं वाटतं ते आम्हाला सांग किंवा तुझ्या मनात काय असेल ते सांग. अजूनही वेळ गेली नाही. आम्ही तुझं लग्न कॅन्सल करू शकतो. कुठल्याही आई-वडिलांनी लग्न ठरवताना मुलीला 10 वेळा, 100 वेळा हा प्रश्न आता विचारणं कंपल्सरी करायला पाहिजे का तुम्ही तुमच्या मुलांना विचारा का तुम्हाला हे खरंच लग्न करायचं आहे का? तुला खरंच हे लग्न करायचं आहे का? करायचं आहे का? 100 वेळा विचारल्यावर एकदा तरी मुलगी हो म्हणेल ना, मला नाही करायचं म्हणून. तिची भीती निघून जाईल. कदाचित त्या शियाच्या आई-वडिलांनी विचारला नसेल तिला प्रश्न. असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? मला नक्की सांगा. काय चाललंय आपल्या देशामध्ये? ह्या डिजिटल युगामध्ये गुन्हा करणं किती सोपं होऊन बसलेलं आहे. या आजकालच्या युवा पिढींना समजत कसं नाही, की मोबाईलचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे. तुम्ही केलेला गुन्हा तात्काळ लक्षात येतो, पकडले जाता. पूर्वीचे गुन्हेगार किती विचारपूर्वक गुन्हा करायचा ठरवायचे आणि तेव्हा डिजिटल जमाना नव्हता, त्यामुळे गुन्हा सापडायला वेळ लागायचा. पण आता ह्या डिजिटल जमान्यामध्ये पटकन गुन्हा सापडला जातो. त्यामुळे विचार करायला हवाय, की गुन्हा करताना आपण किती मोठं पाप करतोय, हे कसं समजत नाहीये. कुठे चाललेत आपली ही युवा पिढी काहीच समजत नाहीये. डोकं चक्रावून जातंय, काय समजत नाही.